इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। कल्याण लोकसभेचे अपक्ष उमेदवार निलेश सांभरे यांनी कल्याण पश्चिम येथे रोड शो काढत आपले शक्ती प्रदर्शन केले। यावेळी नागरिकांनी त्यांना उत्तम प्रतिसाद दिला। हा रोड शो गालेगाव येथे सुरू होऊन आधारवाडी येथे संपन्न झाला आणि पुढे फडके मैदान येथे निलेश सांभरे यांनी भव्य अशी सभा घेतली। या सभेला बच्चू कडू यांनी देखील उपस्थिती लावत निलेश सांभरेसारख्या एका शेतकरी पुत्राला निवडून देण्याची लोकांना विनंती केली। या सभेला देखील नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला होता। खरं तर लोकांचं कल्याण झालं पाहिजे आणि कल्याण करणारा उमेदवार आहे। मी महाराष्ट्रात राजूजी शेट्टी आणि त्याच्यानंतर जाहीर सभा फक्त निलेशजी सांभरे यांची घेतली। त्यांची ओळख आमच्यासाठी रुग्णसेवक म्हणून आहे, एक सामान्य माणसासाठी धावणारा एक कार्यकर्ता म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो। आणि मग मला असं वाटलं की आपण यांच्या प्रचार सभेला गेलो पाहिजे। एकतर कार्यकर्ता उभा राहत नाही, राहिलेला कार्यकर्ता हा टिकला पाहिजे, लढला पाहिजे, याच्यासाठी पाठिंबा आहे। नाही, दोनही पक्ष काँग्रेस आणि भाजपा हे दोघे जण धर्माची नाती जुळवतात, पण या हिंदुस्थानामध्ये कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत आणि कट से कट तक जे काही हत्या झाली ना, ती शेतकऱ्याची झाली, मजुराची झाली, बेरोजगारांना आत्महत्या सगळ्यात जास्त केल्या। तो हिंदू आहे का मुसलमान आहे याचा शोधाशोध घेतल्यापेक्षा तो मरतं कोण हा महत्त्वाचा आहे। आणि हे आमचे नेते लोक हे सांगतच नाही। एखाद्या धर्मातल्या माणसानं कुठेतरी दंगलीत मेलं तर त्याचं उहापोह होतं, पण 3.5 लाख शेतकरी जेव्हा आत्महत्या करून मरतंय त्याची साधी न्यूज पण होत नाही, याचं दुःख आहे। नक्कीच विरोधकांना जेव्हा फॉर्म भरला आपण आणि गावोगावी किंवा प्रत्येक शहरामध्ये त्यांना वाटलं होतं की शहरामध्ये प्रतिसाद जिजाऊला मिळणार नाही, काय काम चाललंय, कारण त्यांनी कधी मतदारसंघाकडे पाहिलंच नाही दोघांनी पण। एक फक्त फॉर्म भरण्यापुरती बाळामामा 14ला फॉर्म भरला, 19ला फॉर्म भरला आणि आता 24ला फॉर्म भरला, एवढ्यापुरती त्यांना लोक दिसली। आणि कपिल पाटलांचा तर जनतेशी काही संबंधच नाही। निवडून आल्यानंतर त्यांना मित्रपक्ष शिवसेना असू दे का भारतीय जनता पार्टी असू दे, त्यांच्यामुळे मी निवडून येत नाही, मी माझ्या पैशामुळे निवडून येतो, अशा प्रकारची मगरुरी होती। परंतु तेच या आपल्या जिजाऊने गेले 15 वर्षभर समाजामध्ये केलेलं काम। आता ताई बोलल्या, त्या ताईंची मुलगी जेव्हा ताई माझ्याकडे आल्या, स्कूटरवर आल्या होत्या, तर त्यांना मी विचारलं नाही तुमची जात काय का कुठल्या धर्माच्या आहेत का कुठून आलेले आहेत, तेव्हा तर आमचा वर्षभरापूर्वी काही संबंधही नव्हता निवडणुकीचा। त्यांनी सांगितलं ही रक्कम माझ्या मुलीला शिक्षणासाठी 3 का 4 लाख रुपये कमी होते, 1 मिनिटात तिला दिलेली आहे। तर अशा प्रकारे हजारो विद्यार्थ्यांना आपण उभं केलेले, शैक्षणिक मदत केलेले, हजारो म्हणजे 8,000हून जास्त विद्यार्थ्यांना प्रशासनामध्ये नोकरी लावली, अगदी पोलीस कॉन्स्टेबल पासून तर UPSC पर्यंत। शेतकऱ्याची मुलगी डेप्युटी कलेक्टर झाली, ऊसतोड मजुराचा मुलगा ACP झाला, अशी हजारोचे उदाहरणं आपल्याकडे आहेत। त्याचबरोबर जिथे जाल तिथे डोळ्याचा चष्मा ऑपरेशन झालेला रुग्ण हा आपला असतो, तर फार कॅन्सरपर्यंत डिलिव्हरीपर्यंत या कल्याण तालुक्यामध्येच अनेक रुग्ण मला गावोगावी भेटलेले आहेत, आपणही कधी बघू शकता। विद्यार्थ्यांबाबत प्रचंड काम आहे आपल्या संस्थेचं, त्याचबरोबर महिला सक्षमीकरणावर या शहरामध्ये जवळजवळ 40,000 महिलांना मेहंदी क्लासेस, ब्युटी पार्लर क्लासेस, शिलाई मशीन क्लासेस, एवढंच नाही तर कोविड काळामध्ये ज्या दादा गेले त्या तायांना बोलून त्यांची भाऊबीज करून त्यांच्या मुलांच्या संपूर्ण शिक्षणाचे किट देण्यात आलेले आहेत। एवढं प्रचंड काम आपल्या संस्थेचं आहे। आणि विरोधकांना काय, फक्त निवडणूक आल्या, या कपिल पाटलांना 10 वर्षामध्ये फक्त निवडणुकीच्या अगोदर 3 महिने हा मतदारसंघ दिसतो, तेव्हाही शिवसेना बरोबर असली तर त्यांना त्याचीही गरज नव्हती, किंवा मोदींचं नाव होतं तिथपर्यंत त्यांचीही गरज नव्हती। परंतु आता ते सर्व संपलेलं आहे। आता विरोधक काय करतात, माझ्या विरोधात पंतप्रधानांना घेऊन येतात, तर दुसरा विरोधक शरद पवारांना या काळामध्ये फिरवतात इथे। परंतु मतदारसंघातील जनतेला माहिती आहे का मोदीजींनी काय केलंय कल्याणसाठी किंवा भिवंडी लोकसभेसाठी। साध्या भिवंडी सारखं बकाल शहर गेले जगामध्ये 5 नंबरला बकाल शहर म्हणून त्याची नेमणूक, तिथल्या लूम्स बंद पडल्यात। आज कल्याण शहरासाठी काय केलंय का, कल्याणच्या मेट्रोचा टॅक्स घेतला जातो, मेट्रोचा ठिकाण नाही, एकही रेल्वे वाढलेली नाही, एकही वैद्यकीय महाविद्यालय या लोकसभा क्षेत्रामध्ये नाही, IT सेंटर नाही, नवोदय सारखं विद्यालय, केंद्रीय विद्यालय नाही या मतदारसंघामध्ये उभं करता आलं। त्यामुळे मोदींना आणूनही मोदींची हवा काय चालणार नाही। आणि कपिल पाटलांचं स्वतःचं नावच नाही, मोदीजींना पंतप्रधान करण्यासाठी मत मागा। आणि दुसरा आहे बाळामामा, त्यांची पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरद पवार गट, त्यातील अर्धा गट हा ऑलरेडी मोदीजींना भेटलेला आहे। 4 तारखेनंतर उरलेला गट ही 100% भाजपा बरोबर जाणार आहे। त्यामुळे त्यांनी मॅच फिक्सिंग केलेले का बाळामामाचा बळी देऊन ज्याचं कुठलंही काम नाही, कर्तृत्व नाही, त्याचा बायोडेटा इतका स्ट्रॉंग आहे का 8 पक्ष त्यांनी बदलले। जसे लोक डिग्र्या घेतात त्याप्रमाणे त्यांनी पक्षाच्या डिग्र्या घेतलेल्या आहेत। हा उमेदवार देऊन कपिल पाटलांचा विजयाचा मार्ग सुकर केला होता, परंतु आता ती वेळ गेलेली आहे।
आपल्याला इतका प्रचंड प्रतिसाद गाव खेड्यापासून तर शहरामध्ये मिळतोय. उद्याला भिवंडीलाही या, भिवंडीलाही यापेक्षा मोठी रॅली असेल आणि चांगल्या प्रकारे लोकांचा प्रतिसाद असेल. त्यामुळे आता दोघांमिळून मिळणाऱ्या मतांपेक्षा जास्त मतं ही आपल्याला असतील एवढं नक्कीच आपल्याला सांगतो. राज्य तारखेला ओघ घातलेल्या या निवडणुकांमध्ये आम्ही गेली 10 वर्ष निलेश सांबरे साहेब यांचा प्रचार करतोय, परंतु या 2 दिवसाच्या अगोदरच आम्ही जो कल जनतेचा पाहिला त्यावरनं स्पष्ट झालेलं आहे की सांबरे साहेब शहापूर असेल, मुरबाड असेल, आपलं बदलापूर असेल, कल्याण असेल आणि भिवंडी असेल या सर्वच्या सर्व मतदारसंघातून अतिशय लीडने येणार आहेत. का तर गेले अनेक वर्ष जे प्रस्थापित राजकारणी आहेत त्यांची कामे नाहीयेत. जर जनतेने त्यांना विचारले का कामं काय तर ते सांगू शकत नाही. फक्त पैसा होत नाही याच्याने निवडणुका जिंकता येत नाही. आणि सांबरे साहेबांची कामं ही आमच्या मुरबाडमध्ये असतील, शहापूरमध्ये असतील तर तळागाळापर्यंत पोहोचलेले आहेत. अनेक लोकांचे वैद्यकीय ऑपरेशन्स असतील, मुलांचे शैक्षणिक शिक्षण असेल, सरळगाव सारख्या ठिकाणापासून जे लायब्ररी सुरू झाले तर फार बदलापूर पर्यंत असतील, ही अशी कामे भरीव कामे लोकांच्या नजरेत आहेत. इथे लोकांनी पक्ष बघितलेला नाहीये. उमेदवार अपक्ष असून देखील अनेक पक्षांनी ते पाठिंबा दिले, याच्यावरनं बऱ्याच गोष्टी सिद्ध झालेल्या आहेत. आणि सांबरे साहेबांबद्दल बोलायचं झालं तर असं नेतृत्व परत ह्या विभागाला लाभणार नाही हे जनमानसाने ओळखलं आहे. सांबरे साहेबांच्या प्रचाराच्या रॅलीमध्ये तुम्ही पाहिलं असेल तर येथील सर्वसामान्य जनता प्रचार रॅलीमध्ये आहे. ते कुठले पैसे देऊन आणलेले उमेदवार किंवा माणसं नाही आहेत किंवा कुठला कार्यकर्ता नाही. याच्यावरनं तुम्हाला सांगतोय आमच्या ग्रामीण भागातल्या अशा अनेक पुलिंग आहेत का ज्या 90%, 85% अशा चालतील. आणि सर्व विभागातून सांबरे साहेबांना 70%च्या पेक्षा जास्त मतदान पडतील. आणि भारताच्या इतिहासात नोंद होईल का देशामध्ये हा असा अपक्ष उमेदवार असेल का जो देशामध्ये सर्वात जास्त लीडने निवडून येईल. हे मी तुम्हाला या ठिकाणी स्पष्ट करून सांगतोय. धन्यवाद. जितेंद्र घुडे, मी मुरबाडवरून आहे.